नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर सुनील सोना, साई हॉस्पिटल नाशिक। आमच्याकडे जेव्हा नी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन्स होतात तेव्हा त्यांचे तरुण नातेवाईक आम्हाला जरूर येऊन विचारतात की सर ऑपरेशन भविष्यात लागू नये म्हणून आम्ही काय करावं। तर 2-3 गोष्ट तुम्हाला करता येतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो मांडीचा क्वाड्रिसेप्स स्नायू आहे हा आपल्या गुडघ्याला 70% सपोर्ट देत असतो। जेवढा हा जास्त स्ट्रॉंग तेवढं तुम्हाला ऑपरेशन लागण्याची शक्यता कमी होते। तर याची ताकद वाढवली पाहिजे। त्याच्याकरता काय व्यायाम आहेत त्याची व्हिडिओ क्लिप तुम्ही जरूर आमच्याकडनं मागून घ्या। त्याच्याशिवाय सर्व स्त्रियांनी 30व्या वर्षीच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्या सुरू केल्या पाहिजे, म्हणजे त्यांची हाडं स्ट्रॉंग राहतात आणि जास्त घासले जात नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जेवढं तुम्ही चालाल वगैरे त्याच्यामुळे काय होतं, एक्सरसाइज होतो आणि कॅल्शियम आणि व्हिटॅमिन जे आहे ते नेहमी एक्सरसाइज ज्या हाडांचा होतो त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जातात आणि त्यांची स्ट्रेंथ एकदम छान राहते। जर तुमचा गुडघा लचकत असेल किंवा अडकत असेल तर डॉक्टरांना वेळच्या वेळी दाखवून घ्या। थँक्यू।